स्पोर्ट्स संदर्भात तुमचं व्हिजन काय, म्हणजे कशा पद्धतीने तुमचं नियोजन जेवढं आपल्याला आपल्या सिटी आणि स्टेटमध्ये करता येईल तेवढं स्पोर्ट्ससाठी काम करायचं. ह्याच्यापेक्षा वेगळं विजन नाही. त्याच्यासाठी असे कार्यक्रम करत राहायचं. नाही, मी आता पाहिलं तुमचे बॅडमिंटन लीग किंवा तुम्ही टेनिस लीग फॉर्मॅटमध्ये कसं होतं की लीग फॉर्मॅटमध्ये सगळ्या प्लेयर्सना ना कोणी ना कोणीतरी टीम स्पिरिटमध्ये खेळायला मिळतं. बरोबर. टीम ओनर्स त्यांना सांभाळतात. बरोबर. म्हणून लीग हाच फॉर्मॅट आहे की जो भारताला स्पोर्ट्समध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला असं नाही वाटत की बुवा आपण जर जे मूलभूत गरज आहे विद्यार्थ्यांची ते शाळेतले जे 55 मिनिट आहेत त्या 55 मिनिटामध्ये जर 100% गेम्स जर झाल्या तर ड्रास्टिक चेंज होईल, क्रांतिकारक बदल होईल. पण कुठलाही कार्यक्रम जर का स्पोर्ट्स इन स्कूल किंवा स्कूल टेनिस, स्कूल चेस, स्कूल बॅडमिंटन असं स्कूलमध्ये जर का राबवला गेला तर त्याच्यासारखं सक्सेस कुठंच मिळणार नाही. पण आपल्या इथं त्याप्रमाणे लाभवला जात नाही. बरोबर आहे. तर आम्ही आता चेस इन स्कूल ऑलरेडी लाभवतो. 10,000 मुलं आहेत. पण कसं आहे की त्याच्यावरती समजा संशोधन करणारी टीम असेल किंवा त्याच्यावरती काय व्हेरीफाय करणारी किंवा काय चेंजेस करणारी. हो, पण त्या स्कूल लेवलला ते करायची जरूर नाही. स्कूल लेवलला आधी स्पोर्ट्समधला इंटरेस्ट आणणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. स्पोर्ट्सबद्दल त्यांना इंटरेस्ट वाटणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते एकदा वाटायला लागल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये करिअर करता येईल का याच्याबद्दल खात्री द्यायची वेळ येईल. त्याला अजून 5-7 वर्ष आहेत. बरोबर. ते शाळेच्या लेवलला करायची जरूर नाही आहे. बरोबर. पण ॲज अ मी डॉक्टर म्हणून मी तुम्हाला एक विचारू शकतो की आज आहे ना आपल्याला स्पोर्ट्स करिअर किंवा स्पोर्ट्स ॲज अ बिझनेसच्या व्यतिरिक्त जे लोकांना हे लागते एक्झरसाईजची गरज लागते ज्याच्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, हायपरटेन्शन ह्या गोष्टी होतात. तर हे एक बेसिक फंडा जरी ह्या गोष्टीतून सक्सेसफुल झाला नाही, खेळाच्या माध्यमातून लोकांना जी एक्सरसाइजची प्रेरणा जर भेटली ती तर प्रत्येक एकदा माणूस 25 वर्षाच्या वर गेला की त्याला माहितीच आहे. म्हणून त्याला शाळेतच ती गोडी निर्माण करणं फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि आम्ही आता तोच प्रयत्न करतो की मुलांना कॅच देम यंग असा प्रोग्राम राबवतोय सगळीकडे. बरोबर. चालेल, काय हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू. तुमचं कार्ड